नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी तिसगाव, चांदवड तालुक्यातील तिसगाव या ठिकाणी आलो आहे। आज आपण या ठिकाणी ज्या शेतात आलो आहे ते शेत आहे सदाबहार पेरूचं, बरोबर। आणि त्या शेताचे जे मालक आहेत ते प्रगतशील शेतकरी राजेंद्र बारकू गांगुर्डे यांना आपण या ठिकाणी भेटणार आहोत। आणि त्यांचा जो शेतीमध्ये जो पारंपरिक पद्धतीला शेतीला फाटा देऊन त्यांनी जी नवीन सुरुवात केलेली आहे, म्हणजे एक नवीन प्रयोग एक सदाबहार पेरूच्या रूपाने या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। याची पहिली जी हार्वेस्टिंग आहे ती ऑलरेडी झालेली आहे आणि आता दुसऱ्या हार्वेस्टिंगसाठी हा प्लॉट तयार होत आहे। तर आपण याचं जे अर्थकारण आहे हे आपण सगळं त्यांच्याकडनं या ठिकाणी समजून घेऊया। तर आता मग आपण त्यांना या ठिकाणी प्रत्यक्ष भेटूया। नमस्कार। तर या ठिकाणी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलोय आणि त्यांच्याकडनं आपण या सदाबहार पेरूविषयी इथून पुढची माहिती आपण घेणार आहोत, बरोबर। तर सर, तुमचा परिचय एकदा करून द्या। नमस्कार, माझं नाव राजेंद्र बारकू गांगुर्डे, तिसगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। तुम्ही ही जी आता पेरूची लागवड केलेली ही किती महिन्यांपूर्वी किंवा किती दिवसात हा पेरू झाला? आता हे आपलं हे सदाबहार पेरूची व्हरायटी आहे। जवळपास याला 1 वर्ष पूर्ण होत आहे। 1 वर्ष पूर्ण झालं आहे लागवडी पासून ते आत्तापर्यंत। जवळपास आता हा पहिला बार पहिला हार्वेस्टिंग झालेली आपली। आता झालेली? हो, दुसऱ्या हार्वेस्टिंगची तयारी चालू आहे। ओके, मग हा पूर्ण जो क्षेत्र आहे हे किती? जवळपास हे अर्धा एकर क्षेत्र आहे। अर्धा एकर क्षेत्र आहे। आणि ह्या अर्धा एकर क्षेत्रामध्ये आपली जी लागवड आहे ती कोणत्या स्वरूपाची? आता या दोन्ही रोपांमधलं अंतर 2 फूट आहे। 2 फूट आहे आणि ही सरीचं अंतर ही 7.5 फूट आहे। 7.5 बाय 2, बरोबर आहे। हो, 7.5 बाय 2 या पद्धतीची लागवड आहे, म्हणजे एक अतिघनदाट अतिघनदाट असं आपण त्याला म्हणतो, बरोबर। तर आपण या ठिकाणी ही जी लागवड आपण बघितली 7 बाय 2 ची ही लागवड आहे। तर सरासरी लावल्यानंतर हे किती दिवसानंतर आपल्याला फुलं वगैरे फळं? जवळपास लावल्यानंतर हे 8व्या महिन्यामध्येच हार्वेस्टिंगला माल येतो। 8व्या महिन्यात सुरू होतं? हो। अरे वा। तर सरासरी किती ॲव्हरेज निघालंय पहिल्या जवळपास आता अर्धा एकर मध्ये 6.5 टन माल निघालेला आहे। अर्ध्या एकर मध्ये 6.5 टन या ठिकाणी माल यांनी काढलेला आहे, बरोबर। आणि सरासरी जर आपण एक इन्कम बघितलं किंवा उत्पन्न बघितलं तर किती झालेलं आहे? जवळपास आतापर्यंत 1.5 लाख रुपये खर्च झालेला आहे। 1.5 लाख एक खर्च झालेला आहे अर्धा एकराला? हो, बरोबर। आणि जवळपास आपल्याला हा रेट मिळालेला आहे 40, 50, 65च्या दरम्यान असा रेट मिळालेला आहे। सरासरी 50 रुपये आपण सरासरी पकडूया। आपण ॲव्हरेज 50 रुपये जरी पकडला तरी आज जवळपास 2.5 लाखाच्या आसपास आपल्याला उत्पन्न झाले। 2.5 लाख रुपये तुम्हाला ऑलरेडी 8 महिन्यात ते 10 महिन्यात झालेले, 10 महिन्यात, बरोबर। 10 महिन्यात तुम्हाला या ठिकाणी 2.5 लाखाचा इन्कम निघालेला आहे किंवा उत्पन्न निघालेलं आहे। मग यामध्ये तुमचा जो खर्च आहे तो एकदा भरून निघाला आहे? हो, तो भरून निघाला आहे। आता हा दुसरी हार्वेस्टिंगची तयारी चालू आहे। दुसरी हार्वेस्टिंग सुरू व्हायला अजून किती दिवस आहे? जवळपास 1 महिना बाकी। 1 महिना तुमची दुसरी हार्वेस्टिंग पण सुरू होणार आहे, बरोबर। म्हणजेच आता पहिल्या जो याच्यामध्ये हार्वेस्टिंग मध्ये तुमचा सगळा खर्च या ठिकाणी निघून आलेला आहे, बरोबर। आणि आता दुसऱ्या हार्वेस्टिंग पासून तुम्हाला एक निव्वळ नफा होणार आहे, बरोबर। तर या ठिकाणी आपण हे बघू शकलं की या ठिकाणी जे पेरूचं जे अर्थकारण आहे यामध्ये चांगल्या पद्धतीने इन्कम या ठिकाणी आपण घेऊ शकतो। तर सर, मला एक म्हणायचं आहे का तुमच्या चांदवड तालुक्यामध्ये प्रमुख जे पीक आहे ते कांदा आहे, मग तुम्ही त्या कांद्याला सोडून याच्याकडे का वळाले? पारंपरिक शेतीला थोडा फाटा देत नवीन पिकाकडं थोडंसं वळावा या दृष्टीनं आपण या पेरूची लागवड केली। ही पेरू पीक निवडलेलं आहे सदाबहार पेरू आहे। सदाबहार पेरू, हो, बरोबर। आणि पाण्याच्या दृष्टीनं पण अगदी थोडं कमी पाण्यामध्ये। मला ते पण तुम्हाला विचारायचं होतं, हे जे खाली पाचड आपण टाकलेलं आहे हे कशासाठी टाकलेलं आहे? हे पाण्या बचत हो म्हणून टाकलेलं आहे। पाण्याची बचत हो म्हणून, म्हणजे पाण्यासाठी आपण टाकलेलं आहे, जेणेकरून पाण्याचं बाष्पीभवन जास्त होऊ नये, बरोबर। यामध्ये कोणत्याही बहारला पेरू चालू? हो, कोणत्या बहारला पेरू चालू राहतो, नावच सदाबहार पेरू। तुम्ही बघू शकता आता हे बघा किती बहार आलेला आहे, हे बघा। हो ना, पंपिश म्हणजे पूर्णपणे ऑलरेडी प्रत्येक पानापर जरी म्हटलं तरी या ठिकाणी जबरदस्त असे पेरू बघा शेतकरी मित्रांनो, जबरदस्त असे पेरू या ठिकाणी हे बघा। कळ्या पण या ठिकाणी सुरुवात झालेली बघा, बारीक बारीक या ठिकाणी कळ्या येत आहेत आणि ते रूपांतर या ठिकाणी परत फळामध्ये होते। तर यामध्ये तोडणीला पण माल आलेला आहे, बरोबर। मग आता या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता का फळाची साईज किती प्रमाणात वाढते? जे फळ आहेत ती फळाची साईज बघू शकता तुम्ही। जवळपास आपलं 200 ग्रॅम पासून तर 800-900 ग्रॅम पर्यंत, 200 पासून 900 ग्रॅम 800-900 पर्यंत 1000 ग्रॅम पर्यंत पेरू होऊ शकतो। बघू शकता बघा,
जबरदस्त अशी साईज या 500, ठिकाणी आपण बघू शकतो. 500-600 ग्रॅमचा 500-600 ग्रॅम एवढं जबरदस्त असं पेरू या ठिकाणी राजूभाऊनी या ठिकाणी काढलेलं आहे. जबरदस्त आपण बघितलं की जबरदस्त असे या ठिकाणी पेरूची साईज या ठिकाणी बनलेली आहे. आणि या ठिकाणी म्हणजे आपल्या भागामध्ये जवळजवळ हा पहिला दुसराच प्रयोग असेल, बरोबर आहे? हो. तर यामध्ये शेतकऱ्यांचा याच्यावरती रिव्ह्यू काय आहे? शेतकरी पण बागेला भेट द्यायला येतात. हां, हां. लांबून लोक येतात. वा. कारण की आपली नवीनच 2 बाय 7.5 फुटावरची हो. अल्ट्रा हाय डेन्सिटी म्हणतो आपण त्याला. हां हां हां. अशा पद्धतीने आपण लागवड केलेली आहे. केलेली आहे. कमी क्षेत्रामध्ये जास्त जास्त झाडं. प्लांटेशन. येस 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 येस. म्हणजे घनदाट म्हणतो आपण, घनदाट अति घनदाट लागवड या पद्धती लागवड केली आहे. हो. बरोबर आहे. मग आपल्या चांदवड तालुक्यामध्ये जर आपण बघितलं दुष्काळ ऑलरेडी राहतोच, बरोबर आहे? हो. तर या ठिकाणी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? हे कसं आहे, कमी पाण्याचं पीक आहे, लवकर उत्पन्न देणारं पीक आहे. त्याच्यामुळं हे फळपिकाकडे वळलं पाहिजे शेतकऱ्यांनी असं. म्हणजे जर आपण खर्च बघितला कांद्यामध्ये आणि यामध्ये काय हो. तफावत वाटतं तुम्हाला? हे कांदे आता हे कसं आहे, एकदा लावलं का 8 ते 10 वर्षापर्यंत ही 10 वर्षापर्यंत त्याची हो, लाईफ आहे life एकंदरीत. आहे. बरोबर. हो. आणि कांद्याचा जर आपण विचार केला तर कांद्याचं दरवर्षी आपल्याला त्याला मशागत करावं दरवर्षी लागते, मशागत पुन्हा करावं नांगरटी वगैरे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, बरोबर. हो. रोपं टाकावं लागतात. हो. म्हणजे या गोष्टी म्हणजे त्यासाठी खर्च आपला जास्त होत असतो. पण जास्त. ही लागवड एकदा केली तर आपल्या 10 वर्षापर्यंत त्याच्यामध्ये नागर वगैरे रोटर वगैरे काहीच करायची गरज करत नाही. ओके. तर या ठिकाणी तुम्ही ही जी लागवड केलेली आहे, मग ही लागवड केल्यानंतर तुम्ही आज आनंदी आहे का? हो. आता जवळपास तुम्ही दुष्काळाचं वातावरण बघितलं तर आतापर्यंत एका बिघ्यामध्येच जवळपास 2.5 लाख रुपयाच्या दरम्यान आपल्याला बरोबर. वा वा, इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. छान असं इन्कम निघालेलं आहे. इन्कम झाले. आणि परत तुम्हाला सांगतो माल पण आता चालू आहे. दुसरी हार्वेस्टिंग पण दुसरी तुमच्या harvesting, सुरुवात होते. pump पिशवी म्हणजे मध्ये इथून पण पुढे टाकायचं काम चालू आहे. जे पण इन्कम निघणार आहे ते हो. तुमचं उत्पन्नच होणार आहे, बरोबर आहे? हो. ओके. या ठिकाणी तुम्ही जी पण माहिती आमच्या यूट्यूब चॅनलसाठी दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, जर तुम्हालाही तुमच्या शेतामध्ये सदावार पेरूची लागवड करायची असेल तर आपण या ठिकाणी या शेतकऱ्यांचा नंबर आपण घेऊ शकता. कृपया सर तुमचा नंबर सांगा. माझा नंबर आहे 9657524742. तर या नंबरवरती तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. यांच्याकडनं तुम्हाला ती रोपं जी सदाबार पेरूची रोपं आहेत ती पण या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील. आणि सर तुम्ही प्लॉट व्हिजिट बघा जाता का? हो, प्लॉटला पण आपण व्हिजिट देतो. व्हेरी गुड. म्हणजे शेतकरी कसा नवीन असतात त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीची माहिती नाही, सगळी माहिती मिळाली जाईल. पाठवली जाईल किंवा तुम्ही स्वतः जाऊन त्या हो. प्लॉटवर व्हिजिट हो. करू शकतात. ओके. तर या ठिकाणी आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय. नमस्कार, धन्यवाद.